ती सर्वात साध्या म्हणजे सर्वांची आदी जननी आहे. म्हणजे हठयोगामध्ये जी कुंडलिनीचं वर्णन येतं की तिचे 3.5 वेटोळे जे आहेत, तर तो सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रिगुणा परमेश्वरी लक्षालक्ष स्वरूपासा व्याप्य कृष्णम व्यवस्थिता. अलक्ष्मी जी आहे तर ही लक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते. ही अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा हिलाच आपण मराठीमध्ये अगदी खूप साध्या सोप्या भाषेमध्ये अवदसा म्हणतो. प्रॉबब्ली दिस इज द रिझन की लक्ष्मीला चंचल असं म्हटलं गेलेलं आहे. ह्याच्याविषयी अनेक मतमतांतर आहेत, पण जर प्रॉपर एव्हिडन्सेस बघितले तर अंबाबाईचं मंदिर नेमकं कुणी बांधलं. नमस्कार, मी अमित गद्रे. खोल बोलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक असा प्लॅटफॉर्म जिकडे चर्चा होणार खोल. नवरात्र सुरू झालेलं आणि अर्थात शक्तीचा जागर आहे. आणि शक्ती म्हटलं की आपल्या समोर येते ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका आणि कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी. आज जाणून घेऊया महालक्ष्मीबद्दल. यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत डॉक्टर योगेश प्रभुदेसाई. त्यांच्याकडून आज आपण महालक्ष्मी या देवतेबद्दल माहिती घेणार आहोत. योगेश, तुमचं स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही अनेक मंदिरं फिरलात, अनेक मंदिरांचा अभ्यास केला आणि ओघाने देवतांचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर आज आम्हाला सगळ्यांना महालक्ष्मीबद्दल जाणून घ्यायचं की नेमकी कोण आहे महालक्ष्मी आणि महालक्ष्मीची वैशिष्ट्य काय. ओके, दॅट्स अन इंटरेस्टिंग क्वेश्चन, ज्याची उत्तरं ही तितकीच इंटरेस्टिंग असणार आहेत. महालक्ष्मी ही एकाच वेळेला एक जेनरिक टर्म आहे, त्याच वेळेला स्पेसिफिक टर्म आहे. आपण स्पेसिफिक टर्मबद्दलच आत्ता सध्या बोलूयात. महालक्ष्मीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ती देवी महात्म्य या ग्रंथाची मुख्य देवता होऊन जाते. ओरिजिनली मूळ देवी महात्म्यामध्ये ती महत्त्वाची देवता ठरत नाही. ती महत्त्वाची देवता ठरते देवी महात्म्यामध्ये एंडला प्राधानिक रहस्य नावाचं एक अपेंडिक्स आहे, परिशिष्ट आपण म्हणू, जो देवी महात्म्याचा एक महत्त्वाचा भाग आहे ॲक्च्युली. तर त्या परिशिष्टामध्ये या महालक्ष्मीचं वर्णन येतं. त्याच्यामध्ये तिचं महत्त्व सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये तिचं स्वरूप असं सांगितलेलं आहे की ती सर्वात साध्या म्हणजे सर्वांची आदी जननी आहे. आणि तिचं वर्ण जो आहे, कॉम्प्लेक्शन जे आहे, तर ते तापलेल्या सोन्याप्रमाणे असं सांगितलेलं आहे. त्याच्या हातामध्ये म्हाळुंग आहे, गदा आहे, ढाल आणि पानपात्र असं तिचं स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सृष्टीची आदिकर्त्री असल्यामुळं तिच्या मस्तकावर लिंग, योनी ही सुद्धा चिन्ह त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत, वर्णन केलेलं आहे. आणि महालक्ष्मी या देवतेविषयी जर आपण बोलू तर ही प्राधानिक रहस्यातली महालक्ष्मी ही बघता बघता देवी महात्म्याची मूलदेवता होऊन जाते. लक्ष्मी आणि महालक्ष्मी यामध्ये काय फरक आहे. आता आपल्याला आपण मंदिरं बघतो की महालक्ष्मीचं मंदिर आहे, काही ठिकाणी लक्ष्मीनारायणचं मंदिर. तर ह्या लक्ष्मी आणि महालक्ष्मीमध्ये काय फरक आहे. राईट, येस. आता इथे आपण मगाशी जे मी म्हटलं की जेनरिक आणि स्पेसिफिक टर्म्स, आता इथे थोडंसं आपण जेनरिक टर्मबद्दल विचार करूयात की महालक्ष्मी जी आहे ती अनेक तिची स्वरूपं सांगितलेली आहेत ॲक्च्युली. म्हणजे 15व्या शतकामधला एक ग्रंथ आहे जो रूपमंडन या नावानं येतो आणि त्याच्याच एक भाग आहे देवता मूर्ती प्रकरणम. तर त्याच्यामध्ये जे महालक्ष्मीचं रादर त्याच्यामध्ये 3 महालक्ष्मीची स्वरूपं सांगितली आहेत. तर एकामध्ये सांगितलं आहे की जिच्या हातामध्ये त्रिशूल आहे, ढाल आहे, त्यानंतर जी वरदहस्त जिचा आहे आणि जिच्या गळ्यामध्ये नाग आहे, जिचा कंठ निळा आहे, अशी महालक्ष्मी सांगितली आहे. त्यानंतर 12 सरस्वतींची स्वरूपं सांगितली आहेत, त्याच्यामध्येही एक स्वरूपाचं नाव महालक्ष्मी आहे. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी जी आपण कमला लक्ष्मी बघतो की जिच्या हातामध्ये 2 कमळं ती धारण करून असते, तर तिलासुद्धा काही ठिकाणी नुसतं लक्ष्मी म्हटलेलं आहे, काही ठिकाणी महालक्ष्मी म्हटलेलं आहे. सो ॲज ऑफ नाव असं मला म्हणावं असं वाटतं की जिथे ती स्वतंत्र तिचं देऊळ असतं त्यावेळेला ती महालक्ष्मी या स्वरूपात बघितली आहे. आणि जेव्हा विष्णूबरोबर ती सांगितली जाते त्यावेळेला प्रॉबब्ली तिला लक्ष्मी असंच म्हटलं गेलेलं आहे, असं तुर्तास आपण म्हणू शकतो. योगेश, हे झालं लक्ष्मी आणि महालक्ष्मी बद्दल. काही ठिकाणी मी अलक्ष्मी असे सुद्धा रेफरन्सेस ऐकलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा सांगा. ओके, नाव दिस इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. ॲक्च्युली अलक्ष्मी जी आहे तर ही लक्ष्मीची मोठी बहीण मानली जाते. तिला ज्येष्ठा देवी असंही म्हटलं जातं.
आणि ही अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा हिलाच आपण मराठीमध्ये अगदी खूप साध्या सोप्या भाषेमध्ये अवदसा म्हणतो. म्हणजे योगेश, अलक्ष्मीला घाबरलं पाहिजे आपण. हो. येस. आणि ॲक्च्युली त्या भीतीपोटीच तिची पूजा केली जाते. बरं. काही ठिकाणी ही अलक्ष्मी आणि लक्ष्मी या दोघींना एक कलेक्टिव्ह नॉमेनक्लेचर म्हणून सुद्धा महालक्ष्मी म्हटलं जातं. म्हणजे स्पेशली ह्या ज्या महालक्ष्मी असतात तर जे आपण गणपतीमध्ये जी गौर बसवतो तर काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मी बसवणं असं म्हणतात आणि दोघींना मिळून कलेक्टिव्हली महालक्ष्मी असं म्हटलं जातं. काही ठिकाणी मग त्यांना प्रॉपर ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं म्हटलं जातं. आणि वास्तवात बघायचं झालं म्हणजे फिलॉसॉफिकली बघायचं झालं तर लक्ष्मी जी आहे तर तिच्यामध्येच अलक्ष्मी आहे आणि अलक्ष्मी जी आहे तिच्यामध्येच लक्ष्मी आहे. म्हणजे इन अ वे एका पायानं ती अलक्ष्मी आहे तर एका पायानं लक्ष्मी आहे. प्रॉबब्ली दिस इज द रिझन की लक्ष्मीला चंचल असं म्हटलं गेलेलं आहे. कारण दोघींचे हे जे गुण आहेत ना ॲक्च्युली तर ते खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे अलक्ष्मी जी आहे तर ती खूप क्रूर, भांडकुदळ, आळशी आणि जे काही अवलक्षणं जी आपण म्हणतो तर तशा पद्धतीची आहे. आणि मग तिचं खाणं पिणंसुद्धा असंच परसदारात जे उगवतील भाज्या त्या खाणं किंवा भिका मागून जी पिठं मिळतात त्याची भाकरी करून खाणं वगैरे असं तिचा आहार आहे. या उलट लक्ष्मी जर आपण म्हणू तर लक्ष्मी जी आहे ती सगळं जे काही उत्तम आणि उदात्त आहे, जे ॲक्टिव्ह आहे त्याचं ती लक्षण आहे. म्हणजे मग जिथे उद्यमशीलता आहे, जिथे शांती आहे, स्थैर्य आहे, जिथे प्रॉपर जे आपली कर्तव्य कर्म आहेत त्याचं पालन होतं आहे तर अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास सांगितलेला आहे. आणि ऑफकोर्स जिथे प्रयत्न आहेत, कष्ट आहेत, उद्यम आहेत तर तिथे तुम्हाला त्याच्याप्रमाणे भरभराट मिळणार आहे आणि तीच लक्ष्मी सांगितली. आणि म्हणून मग ह्या लक्ष्मीचा जो आहार असतो तो सगळा राजसिक आहार सांगितलेला आहे. म्हणजे जे काही तुम्हाला भरभरून तिला देता येईल तेवढं सगळं मग आपण गणपतीमध्ये त्या लक्ष्मीला दुसऱ्या दिवशी देत असतो. असं आपल्याला ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचं कनेक्शन आपण असं बघू शकतो इथे. आपण जेव्हा लक्ष्मीची किंवा महालक्ष्मीची जी प्रार्थना करतो की तू आमच्या घरी ये, भरभराट आण, अशी आपण प्रार्थना करतो, तर अलक्ष्मीला काय प्रार्थना करतात? ओके. अलक्ष्मीला ॲक्च्युली फक्त सांगितलं जातं की इथं जे काही दुःख, दैन्य, दारिद्र्य आहे त्याचं तू निवारण कर, एवढंच तिला सांगितलं जातं. पण मूळ जे आहे तर लक्ष्मीचंच आवाहन केलं जाणे आवाहन केलं जातं लक्ष्मीचं आणि लक्ष्मीच्या येण्यानंच अलक्ष्मी निघून जाते असं सांगितलेलं आहे. म्हणजे श्रीसुक्तामध्ये ते वर्णन येतं तसं की लक्ष्मीला आम्ही आवाहन करतो जेणेकरून अलक्ष्मी निघून जाईल. ओके. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणायला पण हरकत नाहीये. परफेक्ट. येस. महालक्ष्मीचे देशभरामध्ये काय रेफरन्सेस बघायला मिळतात? आपण अनेक ठिकाणी मंदिरं बघितलेली आहेत, तर रेफरन्सेस काय आहेत? ओके. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देताना थोडंसं आपल्याला हिस्टॉरिकली, फिलॉसॉफिकली बघावं लागेल. जे मगाशी मी सांगितलं होतं म्हणजे पहिलाच प्रश्न होता की प्राधानिक रहस्यातली जी महालक्ष्मी आहे तर ॲक्च्युली ती जी महालक्ष्मी आहे तर ती जो वैष्णवांचा जो आगमग्रंथ आहे लक्ष्मीतंत्र तर त्याच्यामध्येही तिचं वर्णन येतं. आणि ही जी महालक्ष्मी आहे तर ती एकाच वेळेला शैव आणि वैष्णव ह्या दोघांनाही तितकीच वंदनीय देवता मानली गेलेली आहे. आणि त्या अनुषंगानं आपण बघतो की जो शाक्तांचा ग्रंथ म्हणून जो आपण देवी महात्म्य बघतो तर ॲक्च्युली त्याच्यावर शैव आणि वैष्णव या दोन्ही तत्त्वज्ञानांचा प्रभाव आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं तो जो कालखंड आहे म्हणजे साधारण 8वं शतक ते 13वं शतक हा कालखंड बघावा लागतो की हा कालखंड जो आहे तर ह्याला सिद्धयुग, तंत्रयुग असं म्हटलं जातं. आणि त्या काळामध्ये ह्या ज्या संकल्पना होत्या शैव, वैष्णव, शाक्त ह्या एकाच वेळेला स्ट्रॉंग होत्या. एकाच म्हणजे वॉटर टँक कंपार्टमेंट म्हणतात तशा अगदी खूप स्ट्रॉंग आणि क्लिअर कट होत्या. एकाच वेळेला त्या तितक्याच डिफ्युज्डही होत्या. दोन्हींच्या मधले जे भेद आहेत ते. आणि महालक्ष्मीचं जर आपण बघितलं तर ती शैव आणि वैष्णव या दोघांचाही एक मिलाफ तिथे आपल्याला दिसतो. आणि जर आपण बघितलं स्वरूपाप्रमाणे जर आपण गेलो तर आपली अंबाबाई जी आहे तर ते महालक्ष्मीचंच स्वरूप आहे असं आपल्याला इथे लक्षात येतं की जिच्या हातामध्ये म्हाळुंग, ढाल, पानपात्र आणि गदा आहे. आता राहिला प्रश्न सिंहेचा. तर तिच्या पायाशी जो सिंह आहे तो एकाच वेळेला तिचं जे शिवाची जी शक्ती आहे, दुर्गा आहे तर तिच्याशी त्याचं साधर्म्य दाखवतो. ॲट द सेम टाईम त्या सिंहाचा संबंध तिच्या राज्यलक्ष्मी असण्याशी सुद्धा आहे.
आणि ह्याचा एक आपल्याला छान संदर्भ आपण देऊ शकतो की जे गुप्त राजघराणं होतं साधारण इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये मध्य प्रदेश, काहीसा महाराष्ट्राचा भाग आणि उत्तर भारताचाही काहीसा भाग, तर एवढं सगळं त्या गुप्तांचं साम्राज्य होतं. तर त्या गुप्तांच्या एका नाण्यावर आपल्याला सिंहारूढ लक्ष्मी दिसते की ती प्रॉपर सिंहासनावर बसलेली आहे. सो सिंह काय दाखवतो तर तो राजसत्तेचं प्रतीक दाखवतो. म्हणूनच आपण राजा सिंहासनावर बसला असं आपण म्हणतो, राईट. सो ती लक्ष्मी जी आहे तर ती राजसत्तेचं प्रतीक आहे. म्हणून त्या गुप्तांच्या नाण्यावर आपल्याला ती सिंहावर आरूढ दाखवली जाते. त्याचप्रमाणे आपण ही जी कोल्हापूरची आपली अंबाबाई महालक्ष्मी आहे तर ती सुद्धा राजसत्तेशी निगडीत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ह्याला पुष्टी देणारा अजून एक आपल्याला पुरावा मिळतो. कोल्हापूरचे जे शिलाहार आहेत तर ते स्वतःला महालक्ष्मी लब्ध वरप्रसाद असं म्हणत असत. सो त्यांची राजसत्ता महालक्ष्मीच्या आशीर्वादानं टिकून राहिली असं आपण म्हणजे ते सांगतायत असं आपण त्याच्यावरनं अर्थ घेऊ शकतो. ॲट द सेम टाईम गोव्याचे जे कदंब आहेत तर ते सुद्धा या महालक्ष्मीची पूजा करायला वारंवार येत असत असे काही आपल्याला उल्लेख सापडतात. तर ह्या अनुषंगानं आता आपल्याला बघावं लागतं की ह्या महालक्ष्मीचा जो संप्रदाय आहे तो डेव्हलप कसा झाला. कारण भारतात जर इतर तिची ठिकाणं असतील तर आपल्याला हे समजलं पाहिजे की हे संप्रदायाचं प्रतीक आहे. तर त्या अनुषंगानं जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला महालक्ष्मीचा संप्रदाय आपल्याला कर्नाटकात त्या काळामध्ये गेलेला दिसतो. हासन डिस्ट्रिक्टमध्ये दोट गद्दवळ्ळी नावाचं गाव आहे जिथे त्या दोट गद्दवळ्ळीलाच अभिनव कोल्हापूर असंही म्हटलेलं आहे. आणि ते जे मंदिर आहे तो अराऊंड 1110 किंवा 1113च्या आसपास ते मंदिर अस्तित्वात आलेलं आहे. तर एक व्यापारी होता कल्हण राऊत आणि त्याची पत्नी सहोजा देवी, तर ह्या दोघांनी ह्या कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर तिथं बांधलेलं आहे. आणि तसा तिथे आपल्याला कोरीव लेखात पुरावा अंबाबाई मंदिराचा आणि त्या मंदिराचा काही संदर्भ आहे तसा? संदर्भ म्हणजे स्ट्रक्चर वाईज जर म्हणत असाल तर स्ट्रक्चर वाईज तर डेफिनेटली नाही, कारण तिथं ते स्ट्रक्चर वेगळं आहे. आणखी त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, म्हणजे ह्याच्यामध्ये अजून संशोधन होणं गरजेचं आहे. तर तिथे जी महालक्ष्मी स्थापन केलेली आहे ती मात्र आपण जे महालक्ष्मी अष्टक ऐकतो किंवा म्हणतो की नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, तर गद्दवळ्ळीची जी महालक्ष्मी आहे तर तिच्या हातामध्ये शंखचक्र आणि गदा आहे. आता ती महालक्ष्मी ज्या वेळेला मंदिर बांधलं त्याच वेळपासूनची ती मूर्ती आहे की काहीशा नंतरच्या कालखंडामध्ये बसवलेली आहे ह्याच्यावर ॲक्च्युली संशोधन होण्याची गरज आहे. असंच महालक्ष्मीचा संप्रदाय गुजरातेत सुद्धा पोहोचलेला होता. आज त्याच्या स्मृती फक्त ग्रंथामध्ये शिल्लक आहेत, प्रत्यक्षात तिथं काही नाही आहे. तर सोळंकी राजे जे गुजरातचे होते तर त्यांनी पाटण जे आहे तर तिथे महालक्ष्मीचं मंदिर किंवा रादर प्रति कोल्हापूर पीठ स्थापन केलेलं होतं. आता ही कोल्हापूर महालक्ष्मी तिथपर्यंत गेली कशी, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं अजून संशोधन केल्यानंतर हे समजलं की गोव्याचे जे कदंब आहेत तर त्यांचे मॅट्रिमोनियल अलायन्सेस सोळंकींबरोबर होते. सो गोव्याचा जो कदंब राजा होता तर त्याची मुलगी सोळंकी घराण्यामध्ये दिलेली होती आणि गोव्याचे कदंब हे महालक्ष्मीचे भक्त असल्यामुळं प्रोबेबली त्या कदंब राजकन्येच्या माध्यमातून महालक्ष्मी तिकडं गेलेली आहे. आणि तिथं जे सरस्वती पुराण नावाचा ग्रंथ लिहिला तर त्याच्यामध्ये हा सरळ सरळ उल्लेख येतो की पीठम कोल्हापुरम नाम देवी नाम प्रीतिवर्धनम महालक्ष्मीचं नाथस्तु भैरवस्तत्र नायक, म्हणजे कोल्हापूर पीठ आहे आणि त्याची महालक्ष्मी ही मुख्य आहे असा त्याचा आपण एक आशय घेऊ शकतो. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर हे सगळ्यात जुनं आहे असं आपण म्हणू शकतो. येस, रादर महालक्ष्मीचं हे आद्य पीठ आहे असं आपल्याला म्हणता येईल इथे, कारण कोल्हापुरात महालक्ष्मीचं स्थान उदयाला आल्यानंतरच तिचा संप्रदाय हळूहळू वाढीला लागून मग तो भारतभरात सगळीकडं पसरतो. आता हे झालं भारतातलं. आपण अनेक उदाहरणं बघितली की भारतात कुठे कुठे रेफरन्सेस बघायला मिळतात. जसं गणपती आपल्याला भारताबाहेर सुद्धा अनेक ठिकाणी गणपती हा पूजला जातो, आराधना केली जाते, तसं महालक्ष्मीचं पण काही आहे का? नॉट टू माय नॉलेज. जे काही आत्तापर्यंत मी अभ्यास केला त्याच्यामध्ये तरी भारताच्या बाहेर महालक्ष्मीचा संप्रदाय गेला आहे अशी काही मला खूण सापडली नाही. म्हणजे जर प्राचीन काळाचा विचार केला तर आत्ता रिसेंटली जर कुठे तिची नवीन मंदिरं बांधली गेली असतील तर त्याची मला तशी कल्पना नाही, कारण तो माझा संशोधनाचा कालखंड नाही त्यामुळं. ओके योगेश, जसं तुम्ही म्हणालात की कोल्हापूर हे शक्तपीठ आहे, महालक्ष्मीचं महत्वाचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणता येईल, तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराबद्दल पण आम्हाला सांगा. ओके, येस. सो आता
ह्याच्याविषयी अनेक मतमतांतरं आहेत, पण आपण जर प्रॉपर एव्हिडन्सेस बघितले तर अंबाबाईचं मंदिर नेमकं कुणी बांधलं ह्याच्याविषयी एकमत नाही आहे, कारण तसे आपल्याला लिखित स्वरूपाचे पुरावे सापडत नाहीत. बरं. साधारण आपल्याकडे एक महत्त्वाचा इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स येतो, ज्याच्यावरून आपण साधारण म्हणू शकतो की जे मूळ मंदिर आहे ते प्रॉबब्ली 10व्या शतकात वगैरे बांधून तयार होतं, आणि आत्ता जे आपण मंदिर बघतो आहोत तर ते साधारण 1055 नंतर रिकन्स्ट्रक्ट झालेलं दिसतं. आणि ह्यासाठी आपल्याला इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स म्हणजे कोरीव लेखाचा संदर्भ जो मिळतो तो आहे तमिळनाडचे जे चोळ राजे होते, तर त्यांनी चालुक्यांच्या अगेन्स्ट युद्ध त्यांनी सुरू केलं, म्हणजे कॅम्पेन सुरू केलं होतं, वॉर कॅम्पेन. आणि त्याच्यामध्ये ते कोल्हापूरपर्यंत आले होते आणि त्यांनी महालक्ष्मी मंदिर जाळायचा प्रयत्न केला असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. आता जाळणं हे जर लिटरल सेन्समध्ये घेतलं तर प्रॉबब्ली मंदिराचा काही भाग हा लाकडाचा होता, आणि जाळणं हे एक्झॅज्युरेटेड फॉर्ममध्ये जर आपण घेतलं तर मग त्याच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो की ॲटलिस्ट त्यांनी महालक्ष्मी मंदिराला काहीतरी क्षती पोहोचवली, नुकसान केलं. आणि त्यामुळं, आणि हा जो इन्सिडेंट घडला आहे तो साधारण 1050 ते 55च्या आसपास घडलेला आहे. सो प्रॉबब्ली मग हे जे आत्ता आपल्याला मंदिर आपण बघतो ते 1055 नंतर अस्तित्वात आलं असावं. त्यामुळं आपल्याला इथे क्लिअर कट महाकाली आणि अंबाबाई अशी दोन वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतात, आणि ते आपण स्ट्रक्चरमधून सुद्धा बघू शकतो. आणखी वैशिष्ट्य आपल्याला अंबाबाई मंदिराचं असं म्हणता येईल की एकतर गर्भगृहामध्ये 3 अंतर्गत दालनं आहेत. हे तसं आपल्याला कुठे बघायला मिळत नाही. एक्झाम्पल, कोपेश्वर मंदिर जे आहे खिद्रापूरचं, तिथेही गर्भगृहात 3 अंतर्गत दालनं आहेत, पण अगेन हा कोल्हापूर रिजनमधलाच दुसरा आपल्याला एव्हिडन्स मिळतो. कोल्हापूर व्यतिरिक्त तरी असं कुठे मंदिर फारसं बघायला मिळत नाही की जिथे गर्भगृहामध्ये 3 अंतर्गत दालनं आहेत. सेम ह्याला वरती एक मजला आहे, ठीक आहे, जिथे आपण मातृलिंग जे स्थापन केलं म्हणतो, तर तो जो वरचं जे गर्भगृह आहे ते, आणि त्याला पुन्हा 3 अंतर्गत दालनं आहेत. शिवाय प्रदक्षिणापथामध्येही पुन्हा 3 दालनं आहेत. सो हे जे काही स्ट्रक्चर आहे ना ते तसं महाराष्ट्रामध्ये तरी ॲटलिस्ट आपण युनिक स्ट्रक्चर आहे असं म्हणू शकतो. अंबाबाई मंदिर जे आहे त्याचं जसं गर्भगृह म्हणाला किंवा त्याच्या पुढे गरुड मंडप आहे किंवा शिखरांची जी रचना आहे यामध्ये पण वैविध्य बघायला मिळत आहे. म्हणजे हे बऱ्याच कालानंतर बांधलेलं मंदिर आहे का, किंवा त्याबद्दल काय माहिती? ॲक्च्युली काय झालं आहे, आपल्याकडं जो असं एक प्रवाद पडलेला आहे की चालुक्य कर्ण राजानं हे मंदिर बांधायला सुरुवात केली आणि हळूहळू ते ग्रॅज्युअली वाढवत गेले. वास्तवात तसं म्हणायला काही आपल्याकडे एव्हिडन्सेस नाही आहेत. दिस इज ओनली अ हायपॉथिसिस. आणि चालुक्य कर्णदेव जर म्हणाल तर चालुक्य कर्णदेव असा कुठला राजा बादामीचे जे चालुक्य आहेत त्यांच्यातही नाही आहे, आणि कल्याणीचे जे चालुक्य आहेत म्हणजे ज्यांच्या अंडर कोल्हापूर रिजन होतं तर त्यांच्यामध्येही कर्णदेव नाही आहे. राहता राहिला कर्णदेव जो येतो तो चौळुक्य म्हणजेच सोळंकींच्यातला येतो, पण तो नंतरच्या काळातला आहे. त्यामुळं असंही काही आपण म्हणू शकत नाही की मंदिर ग्रॅज्युअली बांधत गेले असं. पण एवढं आपण डेफिनेटली म्हणू शकतो की हे मंदिर ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा रिकन्स्ट्रक्ट झालेलं आहे. ठीक आहे. सो जसं म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला एव्हिडन्स मिळतो तो 1055 नंतरच्या रिकन्स्ट्रक्शनचा मिळतो. त्यानंतर ऑफकोर्स इथे परकीय आक्रमण होतं, त्याही वेळेला आपल्याला काही जी नासधूस झाली असावी असं आपण म्हणू शकतो, कारण ते तिथे एव्हिडन्सेस दिसतातच आहेत. तर त्याच्यानंतर त्याचा रिकन्स्ट्रक्शन झालं हे आपल्याला इथे लक्षात येतं. शिखरं आणि गरुड मंडपाचा विचार कराल तर तो मग तसा मॉडर्न पिरियडमधलीच ही सगळी स्ट्रक्चर्स आहेत. सो ओव्हर द पिरियड ह्याला क्षती पोहोचली म्हणून हे रिकन्स्ट्रक्ट झालेलं दिसतं. कुठलंही मंदिर असं आज गर्भगृह बांधलं आणि 10 वर्षांनी सभामंडप बांधला नंतर हे सहसा असं होत नाही. मंदिराचा प्लॅन एकदाच फिक्स केला जातो, ते मग बांधलं जातं, सगळं पूर्ण शिखराचं वगैरे स्ट्रक्चर होतं आणि मग देवता स्थापन केली जाते. जर ते मंदिर नैसर्गिक आपत्तीमुळं किंवा इतर कुठल्या आपत्तीमुळं जर त्याला क्षती पोहोचली असेल तर मग ते रिकन्स्ट्रक्ट केलं जातं. बट रिकन्स्ट्रक्ट केलं जातं. आज एक भाग बांधला आणि नंतर दुसरा बांधला असं कधी होत नाही. बरं. कोल्हापूरचं मंदिर हे 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर या 3.5 शक्तिपीठांमध्ये अशी कुठली वेगळी एनर्जी आहे त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली 3.5 हा आकडा आपल्याकडं
जे हठयोगामध्ये जी कुंडलिनीचं वर्णन येतं की तिचे 3.5 वेटोळे जे आहेत, तर कुंडलिनी ही शक्ती आहे. आणि जर आपण देवी महात्म्याचा जरी संदर्भ घेतला तरी शक्ती ही सगळीकडे एकच आहे, फक्त तिची रूपं विविध आहेत. सो त्या अनुषंगानं महाराष्ट्रातली जी महत्त्वाची शक्तिपीठं जी आहेत, तर त्यांना 3.5 शक्तिपीठांचा दर्जा देऊन कुठेतरी ते शाक्तांनी एक जी कुंडलिनी आहे, शक्ती आहे, योगमाया आहे, तर तिचीच ही सगळी रूपं आहेत, असं एक कलेक्टिव्ह त्याचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला. बर योगेश, महालक्ष्मीची कृपा होते म्हणजे नेमकं काय आणि महालक्ष्मीची उपासना कशी करतात ते सुद्धा सांगा. ओके. आता ॲक्च्युली महालक्ष्मीच्या उपासना विधानामध्ये व्हॅरिएशन्स आहेत. म्हणजे शैवांची उपासना विधान वेगळं, वैष्णवांचं वेगळं. शैव ॲज इन शैव शाक्त अशा अंगानं मी कलेक्टिव्हली म्हणतो आहे. सो शैव शाक्तांचं उपासना विधान वेगळं आहे, वैष्णवांचं वेगळं आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याकडं जे मी रेफरन्सेस अभ्यासलेत त्याचाच आधार घेऊन बोलेन ऑफकोर्स. सो करवीर महात्म्य आणि देवी महात्म्य, तर ह्या दोन्हीमधले जे रेफरन्सेस आहेत ते मी इथे सांगू इच्छितो. करवीर महात्म्यानुसार अगस्तिणी लोपामुद्रा जे आहेत, तर ते इथे महालक्ष्मीची पूजा करताना श्रीसूक्त, पुरुष सूक्त यांनी तिला अभिषेक घालतायत. त्यानंतर बेलपत्रांनी तिचं हे करतायत, पूजन करतायत. तुळशीचाही त्याच्यामध्ये उल्लेख येतो. आणि जर आपण आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी सहस्त्रनाम हे सुद्धा करवीर महात्म्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र दिलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त देवी महात्म्यामध्ये जर आपण बघितलं तर देवी सूक्त जे आहे, म्हणजे ह्यातले काही श्लोक आपण ऐकलेले आहेत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. तर हे नमस्तस्यै नमो नमः जे पालुपद लावून जे पूर्ण सूक्त तयार केलेलं आहे, देवी सूक्त, जे देवी महात्म्यामध्ये येतं, तर त्याचं जप, तप, अनुष्ठान, हवन हे सगळं देवी महात्म्यामध्येच सांगितलेलं आहे. आणि देवी महात्म्याचा जो एंड आहे ना, ॲक्च्युली देवी महात्म्य हे कसं अनफोल्ड होतं, तर सुरथ राजा आणि समाधी वैश्य हे दोघेही आपापल्या वंचनाने पीडित आहेत. सो सुरथ राजा जो आहे तर तो राज्यभ्रष्ट झालेला आहे आणि त्याला त्याच्या शत्रूंवर विजय प्राप्त करायचा आहे. आणि त्याच वेळेला समाधी वैश्य जो आहे तर त्याला मोक्ष हवा आहे, कारण त्याला घरातल्याने हाकलवून दिले, बट तरीही त्याला घरातल्यांविषयीच आस्था आणि ममत्व आहे आणि तो जंगलात राहून घरातल्यांची चिंता करतोय. ओके. अशा वेळेला हे दोघं मेधा ऋषींच्या आश्रमात जातात आणि ते मेधा ऋषी मग देवी महात्म्य त्यांना सगळं उलगडवून सांगतात. आणि त्या अनुषंगानं मग हे दोघे जे आहेत, सुरथ आणि समाधी, तर हे महामायेची मूर्ती बनवून 3 वर्ष देवी सुक्तानं जप, हवन आदी सगळं करतात आणि त्यांना मग जगदंबा प्रसन्न होते आणि सुरथ राजाला त्याचं राज्य देते आणि समाधी वैश्याला मोक्ष देते. इथं देवी महात्म्यातले जे मूळ जे कथानक आहे तेच संपतं. प्राधानिक रहस्यामध्ये मग पुढं अजून त्याच्यामध्ये विस्तार येतो की राजा विचारतो की इतके सगळे अवतार तुम्ही आम्हाला देवीचे सांगितलेत, पण असं कुठलं स्वरूप आहे की ज्याचं आम्ही हे करावं, स्मरण करावं, पूजन करावं. तर मग त्याच्यामध्ये तो उल्लेख येतो, सर्वस्याद्या महालक्ष्मी स्त्रिगुणा परमेश्वरी लक्षालक्ष स्वरूपासा व्याप्य कृष्णम व्यवस्थिता मातुलिंगम गदाम खेटम पानपात्रम च बिभ्रती नागम लिंगम च योनिम च बिभ्रती द्रुममूर्धनी. सो ते राजाला सांगतात की तिचं वर्णन कसं आहे आणि ह्या देवतेचं तुम्ही उपासना, पूजा करा, तिचं ध्यान करा असं सांगितलं जातं. सो मोस्ट प्रोबेबली देवी महात्म्यानुसार देवी सूक्त जे आहे तेच मुख्य विधान असावं असं दिसतं. रादर महालक्ष्मीची उपासना करताना देवी महात्म्यच अख्खं खरं तर घ्यावं किंवा घेतलं पाहिजे. ते आपल्याकडं परंपरेनं मंदिरामध्ये घेतलंही जातं, म्हणजे देवी महात्म्याचेच पाठ आपल्याकडं अंबाबाईच्या इथे होत असतात. सो तेच तिचं उपासना विधान जे माझ्या अभ्यासामधून मला समोर आलं ते मी इथे सांगतोय. योगेश, नवरात्रीच्या निमित्ताने आज महालक्ष्मी समजून घेण्याचा योग आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून आला, तर नवरात्रीबद्दल सुद्धा सांगा. ओके. नवरात्रीमध्ये आपण 2 परंपरा बघू शकतो. एक आहे ती कृषीवल परंपरा आणि दुसरी आहे ती क्षात्र परंपरा. शब्द थोडेसे जड आहेत पण सांगतो कसं आहे, सोप्या भाषेत सांगा. येस, ऑफकोर्स. सो कृषीवल परंपरा म्हणजे काय, तर आपण थोडंसं अँथ्रोपॉलॉजिकली ह्या गोष्टींकडे बघूयात की नवरात्रापर्यंत काय झालं आहे की नवीन धान्य आता सगळं आलेलं आहे तुमचं, म्हणजे रेडी झालेलं ऑलमोस्ट. तर मग आम्ही जे काही कष्ट करून हे जमिनीतून मिळवलं
तर ती जमीन जी आहे तर तीच श्री, तीच महालक्ष्मी सांगितलेली आहे. श्री सुक्तामधली जी श्री आहे, लक्ष्मी आहे, महालक्ष्मी, तीच म्हणजे ही जमीन आहे. तर तिने आम्हाला सगळं हे भरभरून दिलं, तर ती कृतज्ञता आम्ही व्यक्त कशी करणार? तर ऑफकोर्स मग आम्ही घट जो आहे तर तो स्थापन करणार. तो घट जो आहे तर तो मातृगर्भाचं प्रतीक मानला जातो किंवा सृष्टीच्या सृजनाचं प्रतीक मानला जातो. त्याच्या भोवतीनं पुन्हा माती पसरून त्याच्यामध्ये बीजं घालून म्हणजे पुन्हा एक काइंड ऑफ शेतीचंच आपण रिक्रिएशन करतो आहोत. आणि मग त्याची पूजा आम्ही 9 दिवस करतो आहोत, कारण तू आम्हाला भरभरून दिलंस तर कुठेतरी आम्हाला ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ही कृषीवल परंपरा आहे. आता क्षात्र परंपरा कशी येते तर ह्याच सीझनमध्ये काय आहे की धनधान्य वगैरे सगळं आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. नाव दिस इज हाय टाईम की आता आपण शत्रूच्या राज्यावर हमला करायचा आहे. ओके. मग हे 8 दिवस चंडीचा जागर केला जातो, म्हणजे देवीचा जागर केला जातो. 8व्या दिवशी मग हवन आदी सगळं केलं जातं, मध्यरात्री जो विधान सांगितलं आहे ते. 9व्या दिवशी मग तुमच्या ज्या खांडा आहेत म्हणजे तलवारी ज्या आहेत त्या पूजल्या जातात, म्हणून खंडेनवमी, शस्त्रांची पूजा करायची ते त्यासाठी. सो खंडेनवमीला शस्त्र पूजली जातात आणि विजयादशमीला सीमोल्लंघन केलं जातं, म्हणजेच तो राजा जो आहे तो शस्त्र पूजून चंडिकेचा आशीर्वाद त्या शस्त्रामध्ये आलेला आहे असं समजून दशमीला तो उल्लंघन करतो आपल्या सीमेचं, कारण ह्या तिथीला विजय मिळतो हे कन्फर्म मानलं जातं, म्हणून विजयादशमी. सो ह्या 2 परंपरा सगळ्या एकत्र येतात आणि आज आपण ह्या दोन्ही परंपरांचं एक ॲडमिक्सचर अशा अर्थाने नवरात्र साजरं करतो. योगेश, महालक्ष्मी ही देवता तुम्ही आम्हाला समजावलीत आणि हा कठीण वाटणारा थोडासा जो विषय तो सुद्धा अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजवला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तर आज आपल्या सोबत होते डॉक्टर योगेश प्रभुदेसाई. महालक्ष्मी म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला सांगितलं. खोल बोलवरती खोल अशी चर्चा रंगली. योगेश, त्याबद्दल तुमचे आभार. असेच अनेक भन्नाट विषय आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी खोलबोलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह भेटू. तोपर्यंत मस्त रहा, काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा.